नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे छोले मसाला, तोही अगदी हॉटेलच्या स्टाईलमध्ये. त्यासाठी मी इथे छोले घेतलेले आहेत भिजवलेले. त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकते, थोडंसं मीठ ॲड करते आणि छोलेच्या वरती येईल इतकं पाणी ॲड करून हे कुकरमध्ये शिजवून घेत आहे. छोले मसाल्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे तयार करून घेतलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे एक कढई तापत ठेवली आहे तेल टाकून. तेल तापल्यावरती थोडीशी दालचिनी, त्याचबरोबर 2 लवंग आणि 4 काळी मिरी टाकल्या. त्याच्यानंतर मी इथे कढीपत्ता आणि कांदासुद्धा ॲड करून घेतला. कांदा व्यवस्थित फ्राय होईपर्यंत मी त्याला तेलावरती परतवून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे एक टोमॅटोसुद्धा ॲड करून घेतला. टोमॅटो व्यवस्थित मऊ झाला, की त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड केली. आलं लसूणची पेस्टसुद्धा परतली व्यवस्थित, की त्याच्यामध्ये छोले मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ टाकलं आणि हे सुद्धा व्यवस्थित आपण तेलावरती फ्राय करून घेतलं. अगदी त्याला तेल सुटेपर्यंत साईडून आपण त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. मसाले कढईमध्ये चिकटू नये त्यासाठी मी थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं होतं. त्यानंतर मी इथे छोले ॲड करून घेतले आणि ते व्यवस्थित एकत्र करून घेतले. छोल्यांना व्यवस्थित एक उकळी आली, की त्याच्यामध्ये कांद्या खोबऱ्याचं वाटण मी ॲड केलं 1 चम्मचभर आणि त्याचबरोबर गूळ आणि चिंचेचं कोळसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करून घेतला आहे. चिंच गुळाचा कोळ जो आहे तो तुम्हाला आवडत असेल तरच टाका, अदरवाईज तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. अशा पद्धतीने तयार आहे आपला हॉटेल स्टाईलमध्ये छोले मसाला. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.